नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अक्क आणि आहो मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. आपण म्हणतो ना, त्या दोघांची जोडी अगदी अनुरूप आहे. अनुरूप म्हणजे नक्की काय हो? याची व्याख्या पिढीनुसार बदलत जाते असं मला वाटतं. तुम्हाला सुद्धा असंच वाटतं का? आजच्या पिढीतल्या गौरव आणि श्रुतीचं ह्या बाबतीत काय म्हणणं आहे हे त्यांनाच विचारूया. चला तर मग स्वागत करूया श्रुती मराठे आणि गौरव घाटणेकर यांचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब अक्क Thank you. आणि आहो. थँक्यू व्हेरी मच. श्रुती, आपण भेटलोच आहोत आधी अगदीच. आणि आज तू तुझ्या आहोंना घेऊन आली आहेस. बरं, तुला गंमत माहितीये का? तुमच्यात आणि माझ्यात एक काय म्हणतात, एक कॉमन पॉइंट आहे. काय? त्या दिवसाने आपलं आयुष्य बदललं. 4 डिसेंबरला तुमचं लग्न झालं आणि 4 डिसेंबरला म्हणजे आर्याचा बर्थडे, माझ्या पहिल्या मुलाचा Oh, वाढदिवस. So, nice. 4 डिसेंबरला त्याचा जन्म झाला. त्यांनी माझं आयुष्य बदललं आणि यू फाउंड इच अदर. स्पेशली आपल्या तिघांसाठी 4 डिसेंबर हो, खूप हो. स्पेशल आहे. आणि तुम्ही 4 वर्ष डेट करून मग लग्न केलं. सो 4 हा काही तुमच्यासाठी लकी नंबर 4 वगैरे आहे तिचा का? अनलकी नंबर. 4 आणि 8 तिला 4 आणि 8 काही नको असतं. मग मी- मला माहित नाही कसं झालं ते. नाही, असं काही ठरवून तर काहीच नाही. मी जाऊ का? मी 8 ऑक्टोबर आहे. 4 डिसेंबर याच्यासाठी कारण दुसरा मुहूर्ताची डेट कुठली मिळतच नव्हती अच्छा. आणि डिसेंबर मध्ये करायचं होतं लग्न हे ठरलं होतं. अच्छा. So, तारीख मग तिचं आम्हाला- ठरलं होतं. हा, माझं ठरलं होतं अच्छा. आणि त्याला सांगितलं फक्त मी डिसेंबर मध्ये करायचंय. सो मग 4 एकमेव तारीख होती, मुहूर्त मिळत होता म्हणून 4 डिसेंबर. बाकी अच्छा, काय. अच्छा. बरं, तुम्ही दोघं एकमेकांना अनुरूप आहात. हे तुम्हाला कसं, कधी कळलं? मला वाटतं थोडा एकमेकांबरोबर वेळ घालवल्यानंतर कळलं. पहिल्या भेटीत मला वाटत नाही कोणालाच कधी कळतं, कारण यू आर ऑलवेज युअर बेस्ट. हा. एक सुरुवातीचे एक 10 मीटिंग्स तुम्ही एकदम व्यवस्थित वागण्याचा प्रयत्न करतो, तो काय आणि मी काय. पण एक 10 भेटी झाल्यानंतर मग छोट्या छोट्या गोष्टी, बारीक गोष्टी एकमेकांबद्दल कळायला लागतात आणि मग ते कळल्यानंतर मला असं वाटलं की वी आर कम्पॅटेबल, अनुरूप आहोत आम्ही एकमेकांसाठी. मला वाटतं यू जस्ट हॅव टू बी लकी. अजून काही नाही. I swear. देर इज नथिंग. खरंच. म्हणजे आपण हे सगळं बोल, मला वाटत नाही असं काही असतं अनुरूप आहे किंवा काय असं आहे. माझं असं हे नाहीये. सपोर्टिव्ह असायला पाहिजे अँड फॉर मी दॅट वर्कड. शी वॉज सपोर्टिव्ह ऑफ व्हॉट आय वॉन्टेड टू डू अँड मी पण तसंच तिला जितकंही प्रोत्साहन मी देऊ शकलो आम्ही एकमेकांसाठी ते. आणि मग हळूहळू काय लागतं की जो तुमच्या ड्रीम्सला सपोर्ट करतो, जो यु नो तुम्हाला जे करायचं आहे त्याच्यात जर सहभागी होईल, मग तुम्ही आयुष्य त्याच्याबरोबर घालवू शकता. तर आणि यू हॅव टू बी व्हेरी लकी. म्हणजे डाविंचीनी सांगितलं होतं, मॅरेज इज लाईक अ बॅग ऑफ स्नेक्स, यू नेव्हर नो विच वन यू गेट. सो इन द एंड यू हॅव टू डील विथ अ स्नेक. यू हॅव टू डील विथ अ स्नेक. हे आहे विच वन. विच वन? या. मला आठवतंय एक म्हणजे जे आपल्यापेक्षा ज्युनियर्स असतात, हु लुक अप टू अस आणि जे नेहमी विचारतात की काही असं असं झालं, आता काय करायचंय. तर तसं मला आठवतं एक व्हेरी टॅलेंटेड यंग फेलो, तर त्याने विचारलं की ताई ब्रेक ऑफ झालंय माझं, तर म्हणजे आता जेव्हा मी परत एकदा हे करेन, वेन आय गेट इन टू अ रिलेशनशिप, मी काय बघायचं असतं मुलीमध्ये. म्हटलं नाही, फक्त नावं बदलतात. म्हटलं काही नाही, सगळ्या बायका मोर ऑर लेस सारख्याच असतात. यू जस्ट हॅव टू बी लकी. एनिवे, तुमच्या आई वडिलांचं काय मत होतं या सगळ्या बाबतीत? काहीच नाही. मला वाटतं दोन्ही आई वडिलांना खूप आनंद झाला की आम्ही आमचे पार्टनर्स निवडले आणि त्यांना त्या प्रोसेस मधनं नाही जावं लागलं की आता लग्नाचं वय झालंय, आता साथीदार शोधा, हे सगळं न करता आम्ही जेव्हा ठरवलं की आम्हाला लग्न करायचं, आम्ही आमच्या घरी सांगितलं आणि दे वर ऍब्सोल्युटली ओके विथ इट. काहीच प्रॉब्लेम. आम्ही दोघे आमचे आई वडील खूप लिबरल आहेत. आम्ही लिबरल फॅमिलीजून येतो आणि वी हॅव अ राईट टू चूज आवर पार्टनर, आवर प्रोफेशन, आवर चॉईस. तर तसं आम्हाला काहीच हे नाही झालं. तर कधी सांगितलं घरी? म्हणजे तुम्ही एकमेकांना भेटलात त्याच्यानंतर
यू स्टार्टेड डेटिंग आणि त्याच्यानंतर घरी कधी सांगितलं? मला वाटतं ऑफिशियली आमचं डिसेंबरमध्ये लग्न झालं, तर ऑफिशियली त्या वर्षाच्या स्टार्टला मध्ये सांगितलं, पण हा. घरी अंदाज होता. हो. म्हणजे ते माहिती होतं, कारण मी त्याच्या घरी बरेच वेळा येऊन गेले. तो माझ्या घरी पुण्यात बरेच वेळा येऊन गेला होता. सो मला वाटतं आई वडील हुशार असतात, त्यांना लगेच कळतं काही ना काहीतरी झालं असेल. मला वाटतं सगळ्यात मला वाटतं मी गणेश चतुर्थी होती जेव्हा आय हॅड इन्व्हायटेड यू होम, हो, आणि ती घरी आली होती. अँड मोस्ट ऑफ माय फॅमिलीज वी आर व्हेरी क्लोज. आमची फॅमिली खूपच क्लोज आहे. तर त्यावेळेस मी तिला बोलवलं होतं आमच्या घरी, आणि सगळे गेल्यावर मग मी माझ्या वडिलांना सांगितलं दॅट आय रिअली लाईक हर अँड वी कॅन थिंक ऑफ समथिंग. ओके, इट्स युअर चॉईस. पण तेव्हा तुमचं ठरलं होतं? म्हणजे ठरलं होतं ठरलं असं. म्हणजे एकतर आम्ही ना कधीच एकमेकांना असं प्रपोज नाही केलंय. एका पॉइंट नंतर कदाचित 1-1.5-2 वर्ष डेटिंग नंतर एक अंदाज आलाच होता की त्याची पुढची स्टेप ही आहे, हे लग्नच आहे. म्हणजे आता त्याच्याशिवाय दुसरं काही स्टेपच नाहीये. तो जरा आरामात घेत होता. त्याला कदाचित इतकं पटकन लग्न करायचं नव्हतं, पण मीच त्याला मग फोर्स केलं. तिच्या सगळ्या मैत्रिणींनी लग्न केलं म्हणून ती मला एक दिवशी येऊन म्हणाली की आपण लग्न 2016 मध्ये केलंच पाहिजे. का? कारण तुझ्या मैत्रिणींनी लग्न केलं. तर हो, मी डिसाईड केलंय. नाही, कारण मला थांबण्याचं काही कारण वाटत नव्हतं. डेट ऑलमोस्ट 3-3.5 वर्ष करत होतो. जेव्हा हवं तेव्हा भेटत होतो. मग असं एक स्पेसिफिक रिझन का लग्न नाही करायचं याचं कुठलंच कारण मला याचं पटलं नाही. त्याचं फक्त एवढंच म्हणणं होतं की अरे अजून 1-2-4 वर्षांनी केलं तरी हरकत नाही. मग म्हटलं मग आता करायला काय प्रॉब्लेम? त्याच्याकडे उत्तर नव्हतं. म्हटलं आत्ताच करायचं. मग आता मग 2016 मध्ये आम्ही लग्न केलं. पण लग्न का? म्हणजे तुझ्यासाठी लग्न या शब्दाचा काय इम्पॉर्टन्स आहे आणि तुझ्यासाठी काय? कारण तुला करायचं होतं, त्याला थांबलं तरी चालण्यासारखं होतं. मग लिव्ह इन का नाही आणि लग्नच का? लिव्ह इनचा तर आम्ही कधीच विचार नाही केला. म्हणजे घरातून प्रेशर वगैरे होतं? अजिबात नाही. म्हणजे तो मुद्दाच कधी आम्ही आमच्या घरच्यांकडे काढला नाही की आम्हाला लिव्ह इन करायचंय किंवा आम्हाला लिव्ह इन मध्ये राहायचंय. आयदर वी वर डेटिंग ऑर वी वर गोइंग टू गेट मॅरिड. हे दोनच ऑप्शन होते आम्हाला. मी मुंबईत एकटी राहत होते तेव्हा, आणि मला असं झालं, टू बी व्हेरी फ्रँक, मला असं झालं की मी मुंबईत एकटी राहते. मला जेव्हा हवंय तेव्हा तो नेहमी माझ्यासाठी असायचा, मला भेटायला यायचा, आम्ही खूप भेटायचो. पण इट इज नॉट लिडिंग एनिवेअर. इव्हेंच्युअली लग्न करून आम्हाला एकत्र राहायचं होतं. एकमेकांचा सहवास हवा होता, एकमेकांची कंपनी हवी होती. तर मग लग्न करायला काय प्रॉब्लेम आहे? हेच आम्ही विदाऊट लग्न बराच एकमेकांबरोबर वेळ घालवत होतो. मग ते लग्न करूनच करूया ना आपण, त्याच्यात काय प्रॉब्लेम? आणि मग तुला का थांबायचं होतं? मला असं वाटलं की मला वाटलं वी कॅन स्टील टेक सम टाइम. म्हणजे लग्न करण्यासाठी मला काय विचार आहे, मुलांना प्रेशर येतं का लग्नाचं? हो, येत असेल, डेफिनेटली येत असेल. अँड आय विल अग्री, ते डेफिनेटली येतं की आता लग्न करावं लागणार असं एक फिलिंग येतं. आणि मला पण आलं होतं हे. सो म्हणजे काय रिस्पॉन्सिबिलिटीचं प्रेशर असतं? हो, एव्हरीथिंग. सी, तुम्ही वेगळे वेगळे राहता त्यावेळेस काहीही झालं तरी यू आर रिस्पॉन्सिबल ओनली फॉर युअरसेल्फ. द मोमेंट तुम्ही बोलता की दुसरी व्यक्ती तुमच्या बरोबर येणार आहे, तुमचं घरात राहणार आहे, तुम्हाला यु नो ती रिस्पॉन्सिबिलिटी वेगळी असते. आणि इंडिव्हिज्युअल डिसिजन्स नसतात. मग यू टेंड टू विचार करायला लागतो की मी हे केलं तर हिला पण असा फरक पडेल, बिकॉज वी आर अंडर द सेम रूफ ना. तर डेफिनेटली त्याचं हे येतं. आणि हवेवर तुम्ही जितकंही तुम्ही बोलता की आय एम अ फ्री स्पिरिटेड मॅन आणि मी माझ्या मनासारखं करू शकतो आणि हे ते, वन्स 1+1 होतं, यू हॅव टू थिंक ऑफ 2. पण हॅव्हिंग सेड दॅट, आय डोंट रिग्रेट एनिथिंग. इट इज ऍब्सोल्युटली नाही, तसं नाही म्हणत, रिग्रेट नाही म्हणत आहे. पण जेव्हा तुम्ही एकत्र असता दोघही जण, मग तुम्ही त्याला डेटिंग म्हणा किंवा काहीही म्हणा, त्याला नाव काही आपण देऊ, तेव्हा सुद्धा रिस्पॉन्सिबल असतोस ना तू त्या व्यक्तीसाठी, किंवा तू सुद्धा असतेस तुझ्या पार्टनरसाठी. इन दॅट सेन्स कुठे रिस्पॉन्सिबल असतो? वेन यू आर डेटिंग, तू दुसरीकडे राहतेस, आम्ही पण सेपरेट राहायचो ना. सो आय हॅड माय ओन लाईफ. अँड तिचं तसं बघितलं तर सम आवर्स आर टुगेदर, सम हे आर टुगेदर, बट युअर जनरल लाईफ इज इट्स व्हेरी सिम्पल ना. की जर तुम्ही अंडर वन रूफ नाही आहात, तुमचं
स्वतःचं पण काय काय चालू असतं, बट द मोमेंट यू आर अंडर वन रूफ ते पूर्ण व्याख्या बदलते ना. नाही वाटत तुला? मला असं वाटतं की दोन व्यक्ती जेव्हा एकत्र असतात आणि कमिटेड असतात एका रिलेशनशिपमध्ये, मला असं वाटतं की ते लग्न हे फक्त नाव आहे ना, तो एक फक्त टॅग आहे. रिस्पॉन्सिबिलिटी तुम्ही एकमेकांची घेताच. नाही, मला नाही वाटत हे. द मोमेंट you call somebody your wife or your husband, from that very point the entire equation changes. कितीही आपण बोललो, a girlfriend and a boyfriend have a very different equation from a husband and wife. ते आपण कितीही डोकं फोडलं तरी ते राहणारच तसं. सो इट्स अन अपग्रेड और काही तुम्ही इन युअर रिलेशनशिप स्टेटस, राईट? तर आय थिंक इट्स अ बिग डिफरन्स. पण तुला जशी बायको हवी होती, म्हणजे आपण अगदी लहानपणापासून, मुली तर करतातच, मुलांचं माहित नाही, पण मला नवरा हवा तर असा दिसायला मला हवा. लहानपणापासून कधी बायको नको हवी होती. ठीक आहे, आता पुढे काय बोलायचं? पण हे खरं आहे. माझे आई वडील पण बोलतील, मी नेहमी लहानपणी बोलत मला काही लग्न काही नाही करायचं. सगळेच मुलं म्हणतात. मला एवढा काही इंटरेस्ट नव्हता. बट हॅव्हिंग सेड दॅट, इट्स अ ब्युटिफुल रिलेशनशिप आणि तुम्ही एक्सप्लोर केलंच पाहिजे. A relationship like that, a commitment like that. तुम्ही एकमेकांच्या स्वभावाला कसे पूरक आहात? म्हणजे जर का तू एखाद्या गोष्टीमध्ये कमी असशील तर हा कसं ते भरून काढतो? मला वाटतं इतकी वर्ष एकमेकांबरोबर घालवल्यानंतर आम्हाला एक्झॅक्टली माहितीये की कुठल्या पॉइंटला मला त्याला सांभाळायचं आणि कुठल्या पॉइंटला त्यांनी मला सांभाळायचं. आमचे एक तर मुळात स्वभाव खूप वेगवेगळे आहेत. तो खूप इम्प्रॉम्प्टू आहे, तो खूप ऍक्टिव्ह आहे, तो खूप हाय ऑन एनर्जी आहे. त्याचा डाऊनफॉल असा सुद्धा आहे की तो हायपर पण मग खूप जास्त होतो. किंवा एखादं काहीतरी काम चालू असेल तर मग त्याच्या मागे असं वेड्यासारखा मागे लागतो. त्याच्या बरोबर ऑपोजिट मी आहे. मी शांत आहे, मी स्टेबल आहे. लाईक त्याला राग पटकन येत नाही पण मला राग पटकन येतो. तो जास्त चिडचिड करत नाही, मी जास्त चिडचिड करते. सो ह्या ज्या गोष्टी आहेत ते कुठे थांबायचं आणि त्यांनी कुठे फिल इन करायचं आणि त्याचं चालू असताना मी कुठे फिल इन करायचं आता आम्हाला बरोबर कळलंय. सो सुरुवातीला जे आपण टीदिंग प्रॉब्लेम्स म्हणतो तसे आले का? वादविवाद, भांडणं सुरुवातीला झाले का, की अजूनही होतात आणि त्याची कारणं काय असतात? आमचं काही बेसिक जे प्रिन्सिपल्स आहेत आयुष्यातले ते दोघांच्या बऱ्यापैकी सेम आहेत. त्यामुळे आमचे नॉर्मली भांडणं त्याच्यावरनं होत नाही. अच्छा. टचवूड. पण इतर छोट्या छोट्या गोष्टींवरनं भांडण होतात. म्हणजे त्याला एखादी गोष्ट जर पटत असेल आणि ती मला नाही पटली तर फॉर्च्युनेटली आमच्यामध्ये त्या गोष्टी बोलून सॉल्व्ह होतात. असं कधी टोकाचं भांडण झालं नाही की मला तुझं तोंडच नाही बघायचं आणि मला तुझं तोंड नाही बघायचं, किंवा मी घरातनं निघून जाते किंवा हाही घरातनं निघून गेला, असं कधीच नाही झालं. हॅव्हिंग सेड दॅट, भांडण नेहमी मी सुरू करते कारण त्याला भांडायला आवडत नाही. आणि पण सॉल्व्ह पण तितक्या पटकनच होतात. तर या आमची अशी भांडणं होत नाहीत. पण येस, डिफरन्स इन ओपिनियन झालंच पाहिजे. नाहीतर तुम्ही तुमचं ओपिनियन पण कसं कोणीतरी काउंटर केलं तर तुम्हाला कळतं की मे बी दिस थॉट वॉज नॉट राईट. तर जसं मी सांगितलं, आमच्या फॅमिलीज खूप लिबरल आहेत आणि आमचं थॉट प्रोसेस पण खूप लिबरल आहे. तसं आम्ही एकमेकांचं ओपिनियन खूप रिस्पेक्ट करतो. अँड ऑफकोर्स वी ऑलवेज काउन्सिल इच अदर. आम्ही कन्सल्ट करतो एकमेकांना जेव्हा काही असेल. कारण शी इज, आय वुड टेल यू दिस व्हेरी ऑनेस्टली, शी इज माय बेस्ट फ्रेंड. सो आणि तुमच्या बेस्ट फ्रेंड बरोबर तुमचं मत जुळलं पाहिजे असं काही गरज नाही आहे. आय कॅन हॅव माय ओन थॉट आणि तसंच आम्ही वी हॅव आवर लाईव्हज लाईक दॅट. ऑनेस्टली आम्ही उत्तर देतो, म्हणजे असं शुगर कोटिंग कधीच नसतं. नाही आवडलं तर नाही आवडलं, आवडलं तर येस आवडलं. अँड वी हॅव अ ग्रेट टाइम टुगेदर. वी हॅव अ ॲब्सोल्यूट फनी, not very serious, but we have a fun time together. Like how who is more romantic? Definitely. She doesn't have romance in her, no bone of her body is romantic. हा डे वन पासून त्याची ही एकमेव तक्रार आहे ज्याच्यात काहीच बदल नाही झालाय. कारण दिस इज समथिंग की तुम्ही नाही बदलू शकत. तर हा शेरोशायरी करतो, हा पोएट्रीज म्हणतो तुझ्यासाठी, माझ्यासाठी, किंवा इन जनरल त्याला आवड सुद्धा आहे. आणि किंवा काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करतोय कारण त्याची व्याख्या रोमॅन्सची ती आहे, विच इज ग्रेट. पण माझं असं काहीच नाही. म्हणजे मी चांगल्या फैज अहमद फैजचे मुझसे पहली सी मोहब्बत मेरे महबूब न मांग हे सगळं तिला सांगितलं झालं.
गुड रिहर्सल. डेफिनेटली. बरं हा जर का तिचा म्हणजे स्वभाव मला ह्याच्यात काय प्रॉब्लेम वाटत नाही, पण तुला जर का वाटत असेल तर निलिमा अमित आपली एक खूप दिल के करीब मैत्रीण आहे. अच्छा. ती लाईफ कोच आहे, रेकी हीलर आहे. Oh. सो हा जो पिरॅमिड तिने एनर्जाइज करून दिला आहे तो तुमच्या रिलेशनशिपसाठी आहे, सुखासाठी आहे, समृद्धीसाठी आहे. तो तुम्ही प्लीज घरात ठेवा आणि ह्याच्यामुळे ती रोमॅन्टिक होईल. अरे Oh, वा. yes, वा. नाही, हे आत्ताच्या आता तिच्या हातात शेवटचं- हे नाही. शेवटचं माझं होतं. फायनली इतक्या वर्षानंतर तिच्या हातात नाही. सोल्युशन सापडलेलं आहे. बॅगेट ठेव. बॅगेट ते म्हणतात ना प्लॅसिबो इफेक्ट. थँक्यू व्हेरी मच. Thank थँक्यू. you, अप्रिशिएट thank इट. you. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मी पकडते. थँक्यू. माझ्याकडनं अजून जास्त आलं तर प्रॉब्लेम होईल. मगाशी मी इंट्रोडक्शनमध्ये म्हणाले तसं अनुरूप जोडी कशी असते किंवा त्याबद्दल मला काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तर रॅपिड फायर वगैरे असं काही नसतं आपल्याकडे, पण तरी सुद्धा एक 4-5 प्रश्न आहेत. तुम्ही ठरवून कोणीही उत्तर देऊ शकता किंवा दोघांकडे ह्याची उत्तर असतील तर मला नक्कीच आवडेल. ओके. दिसणं आणि आवडणं महत्वाचं का स्वभाव जुळणं आणि एकमेकांना सांभाळून घेणं हे महत्वाचं? मला वाटतं चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. मला वाटतं काय माहितीये, जर तुम्ही कोणाला ओळखत नसाल तर दिसणं खूप महत्वाचं. ओके, नाहीतर नेचर पण नाही मिळणार आणि दिसणं पण नाही मिळणार. मग ते गडबड. त्याच्यापेक्षा दिसणं बघा तर ठीक असेल. अनलेस यू नो दॅट पर्सन सिन्स इयर्स, मग वेगळे. सी हे प्रश्न असे आहेत ना की त्याचं उत्तर असं खटाकन देता येणार. इफ समबडी इज गेटिंग इन टू अरेंज मॅरेज, तर अरेंज मॅरेज मध्ये तुम्ही कसं सांगू शकता की मनाने खूप चांगला आहे हे ते. सो प्लीज टिक युअर द चेक्स असतात जे ते नीट तुम्ही करून घ्या. सो माझ्यासाठी चारही गोष्टी महत्वाच्या आहेत. आणि तुमच्या बाबतीत काय घडलं? दिसणं आधीपासून ओळखत होता तुम्ही हो, आम्ही एकमेकांना? film co-actors एकत्र केली. होतो. त्यामुळे दिसणं तर म्हणजे माहितीच मैत्री होतं. झाली. हां, सो हां, कसे दिसतो हे तर माहितीच हां. होतं. मग नंतर स्वभाव कळायला लागला, मग बाकी सगळ्या गोष्टी हळूहळू कळायला लागल्या आणि त्या जुळत होत्या. सो आमची म्हणजे डेटिंगच्या आधी आम्ही खूप चांगले मित्रमैत्रिणी झालो आणि मग एका पॉइंट नंतर असं वाटायला लागलं की अरे ह्याच्यापेक्षा काहीतरी थोडं जास्त घडतंय. आणि कुठल्या पॉइंटला काय? जेव्हा एक पॉइंट येतो जेव्हा असं वाटतं की आय एम ऍक्च्युअली मिसिंग दॅट पर्सन. हे मित्रमैत्रिणींबाबत होत नाही. एकदा भेटून झाल्यानंतर मग कदाचित एक आठवड्यानं तुम्ही भेटता, मजा वाटते, छान वाटतं, हे फ्रेंड्स बरोबर होतं. पण एखाद्या व्यक्ती भेटून गेल्यानंतर असं जेव्हा वाटायला लागतं की अरे परत भेटावंसं वाटतंय, परत बोलावंसं वाटतंय, परत 4 गोष्टी शेअर कराव्याशा वाटतंय, तेव्हा असं वाटायला लागतं की हे कुठेतरी मैत्रीच्या पलीकडे जात आहे. सो ते आमच्या बाबतीत व्हायला लागलं आणि मग हळूहळू पुढे गेलो. सी, अट्रॅक्शन पेक्षा मोठी गोष्ट या जगात नाहीये. हे लेट्स जस्ट बीट इट. किती कोणी काहीही बोलत असेल, यू लाईक ब्युटिफुल थिंग्स. कोणीही या जगात असं होऊच नाही शकत की नाही हे मला चांगलं नाही वाटत आहे पण तरी आय विल बी हिअर. नाही, असं नाही होऊ शकत. द फर्स्ट थिंग दॅट अट्रॅक्ट्स यू इज आय लाईक टू लुक एट दिस पर्सन. मला हिला बघायला आवडतंय. किंवा फॉर इन युअर केस इट विल बी हा मुलगा, हा माणूस खूप सुंदर माणूस दिसतो. ऍटलीस्ट दिस विल बी द फर्स्ट थिंग. तिकडनं काही ना काही सुरू होतं. आय डोंट फील लाईक लुकिंग ॲट हिम, पण त्याचं मन चांगलं आहे, पण मग इकडे तिकडे बघणार. तू कसं हँडल करते? हा खूप खरं बोलतो अगं. हे आहे, हे मला असं वाटतं सगळ्यांचं. तर मी दुसऱ्या प्रश्नांकडे जाते ना, तर हा खूप खरं बोलायला लागला. तो तसाच आहे. तुला हे आवडलं का त्याच्यातलं? हो, म्हणजे मी म्हटलं ना की शुगर कोटेड नसावं. नाही, एखादी गोष्ट चांगली तर नाहीये, चांगली तर चांगली, आणि तो दोन्ही खूप ठामपणे मला सांगतो. ओके. दोघांचे स्वभाव कुठे जुळतात आणि कुठल्या बाबतीत अगदी टोकाचे विरुद्ध आहेत? टोकाचं विरुद्ध आमचं असं काय नाही आहे खरं. मला वाटतं आय ऑलवेज आय कॅन कम 2 steps बॅक. अच्छा. वाय टू स्पॉइल द रिलेशनशिप? नो, तू नाही. मी
जेव्हा जमतं मी माझं म्हणणं खरं करायचा प्रयत्न करते. 99.9%. So मग कधी कधी तो सांगतो मग की तू करतेस ते बरोबर नाही, पण मग कधी कधी तो गिव्हअप पण करतो. हा ठीक आहे, तू म्हणतेस ना, जाऊ दे, चल, ठीक आहे. आणि कधी कधी माझं खरंच बरोबर असतं. आमच्यात खूप फ्लुइड आहे. फ्लुइडिटी आहे आमच्यात. खूप राग आलाय, वाईट वाटलंय, बाहेर काहीतरी बिनसलंय, हे एकमेकांना न बोलता समजतं का? आणि जर का समजत असेल तर ते कसं समजतं? हो 100% डेफिनेटली कळतो आम्हाला दोघांना. पडलेला चेहरा हो. घरी एंटर केल्या केल्या कळतो, माझा का आणि त्याचा का. बॉडी लँग्वेज वरनं कळतं की काहीतरी बिनसलंय. आणि ते माझ्यावर बिनसले किंवा माझं त्याच्यावर बिनसले हेही कळतं, किंवा बाहेर काहीतरी घडले त्याच्यावरनं बिनसले हेही कळतं. सो इतकी वर्ष आता एकत्र आहोत, त्यामुळे ते तर सी मोर दॅन दॅट आम्ही दोघं ऍक्टर्स होतो, तर आम्हाला ऑब्झर्वेशन स्किल्स आमचे इन दॅट सेन्स आम्हाला खूप भरपूर गोष्टी कळतात. तर नाही, बिकॉज ऑफ द प्रोफेशन ऑल्सो. बरं, भांडण झालं की ते आपोआप निवळतं की त्यासाठी काही प्रयत्न तुम्हाला करावे लागतात? ऍक्च्युली मला जर राग आला तर मला वाटतं इन अ मॅटर ऑफ 15-20 मिनिट्स मी ठीक होतो. अच्छा, मी नाही होत. ती नाही होत. नाही, मला थोडा वेळ लागतो. तिला वेळ लागतो. मी आय थोडा क्विकली म्हणजे स्विच ऑफ. तर एक दिवस मॅक्सिमम, पण अच्छा. अख्खा दिवस जाऊ बट आय शकतो कॅन त्याच्यात. क्विकली स्विच ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. लेट्स मूव्ह ऑन. अच्छा. कारण मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टीमध्ये त्याचा अप्रोच पण थोडा कॅज्युअल असल्यामुळे, मी काही काही गोष्टी खूप सिरियसली घेते, त्याचा जरा कॅज्युअल असल्यामुळे त्याला पटकन विसरण्यामध्ये ते मदत होते. आणि मी बॅक ट्रॅकिंग सुरू करायला लागते. म्हणजे अगदी छोटी गोष्ट, की उदाहरण दिलं तर कपडे धुवायला नाही टाकले फॉर एक्झाम्पल, तर मग माझं बॅक ट्रॅकिंग सुरू होतं की मी काल पण नाही टाकले, मी मग परवा पण नाही टाकले, मग आता हे किती दिवस मी करायचं? मग स्वतःचे कपडे धुवायला काय, वॉशिंग मशीन मध्ये टाकायला काय प्रॉब्लेम आहे? मग मीच हे करायचं का तुझी पण ही माझं बॅक ट्रॅकिंग सुरू होतं. त्यामुळे ती माझं काय राग ना होतं? माझं दिवसभर राहतो. त्याचं तर ठीक आहे, नाही ठीक आहे, तिचं पण काय असतं मी करून टाकतो अँड आय डोंट डिस्कस इट. बट व्हॉट इज द पॉइंट? माझं ते पण वाटतं त्याचं असं होतं की ठीक आहे, काल नाही तर आज झालं, इट्स ओके, मूव्ह ऑन, होत आहे. लॉट मेनी मोर थिंग्स टू पॉन्डर अपॉन. मला असं वाटतं की अजून भरपूर गोष्टी आहेत ज्याच्यावर तुम्हाला विचार करायची खूप गरज आहे. तर डोंट वेस्ट युअर टाइम. एकमेकांनी काय केल्यामुळे वाईट वाटू शकतं आणि अशी गोष्ट करणं टाळता येते का? मी खूपच थिंकिंग ऑन माय फीट असं मला वाटतं. मी आतापर्यंत असा कधीच विचार केला नव्हता. असं नाही, मी असं नाही विचार केला. जब होगा तब देखा जाएगा. अच्छा. मला एक गोष्टीचं कधी कधी वाईट वाटतं. आता ते त्याला माहिती पण नाही की तो इंटेन्शनली करतोय नाही करतोय, हा खूप वेगळा मुद्दा आहे. पण बरेच वेळा असं होतं, आणि मी 100% सांगते, हे अनेक बायकांबरोबर होतं, हे फक्त मी नाहीये. एखादी गोष्ट मी जर त्याला सांगितली की पहिलं त्याचं चल असं काही नसतं, हे पहिलं त्याचं रिस्पॉन्स असतं तुझ्या. कारण पुरुषांना जनरली वाटतं की अख्खं जग खूप चांगलं आहे. हो, नाही ते आता त्याच्या मागचं कारण नाही माहिती, पण मी काही म्हणजे आता एसीचं रिमोट साठी मी त्याला सांगितलं की हे बटन नाही, हे बटन आहे, तर ते म्हणले नाही रे हेच बटन आहे, असं करू, मग ठीक आहे तू कर, असं करून मी केलं आणि मी तेच बटन दाबलं जे मी सांगत होते, आणि त्याच्याने तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. सो ह्या गोष्टीचं कधी कधी मला वाईट वाटतं की मी जेव्हा सांगते तेव्हा तुझ्याच चांगल्यासाठी सांगते, मला ते दिसतंय समोर म्हणून सांगते, मला ते कळतंय म्हणून मी तुला सांगते. पण ते म्हणतात ना की स्वतःने ट्राय केल्यानंतर मग जे कळतं. बट चांगलं ना, जसं आम्ही काहीतरी शिकलो ना की हिला माहिती आहे एसी कसा यूज करतात. एसी आता कसा यूज करायचा नेहमी तिलाच सांगणार. सच अ लर्निंग ना, लर्निंग ऑफ लाईफ. उदाहरण दिलं. बरं, तुला तिने लग्नात कोणती साडी नेसली होती ते आठवते? हो, पर्पल आणि पिंक साडी नेसली होती. 4-5 साड्या होत्या ना तुझ्या? नाही, लग्नाची एक होती आणि एक आपली मामाची. मला पर्पल साडी मला आठवते. बरोबर ना?
कुठली आणि टाईप काय होती साडीची? आता ते मला एवढं नाही माहिती काय म्हणजे काय कांजीवरम की काय हे सगळं पण नाही तू माहिती नोटीस करतोस तिच्या साड्या, Of course. तिचं दिसणं, तिचे लुक सगळं नोटीस हो, करतो. म्हणजे ती साक्षात ती कशी तिला कोण नोटीस नाही करू शकत. शी इज एक्स्ट्रीमली गॉर्जियस अँड इट्स व्हेरी डिफिकल्ट टू कीप युअर आईज अवे फ्रॉम हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. बरं, तिच्या वॉर्डरोब मधली तुझी फेवरेट साडी कोणती आहे? तिच्या वॉर्ड एक बेज कलरची साडी आहे ज्याच्यावर हस्ताक्षर टाइप्स लिहिलंय ब्लॅक मध्ये. ही कुठली आहे, मी तुला दाखवेन. समाला? म्हणजे असं वाटतं की कोणी काहीतरी लिहिलंय. लिहिलंय. हा, तुला कळलं कॅलिग्राफी टाइप बेज कलरची. बेज कलरची. आता बघितल्यानंतर कळलं मला. तुला साड्या आवडतात? हो, खूप आवडतात. सो आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे मोहिनी शिंदे, जिच्या ब्रँडचं नाव आहे शिनेल, हो. आणि तिने तुझ्यासाठी अतिशय सुंदर साडी पाठवली आहे. आई ग, हाऊ नाईस. हाऊ लवली. वाव. खूप सुंदर. छान आहे ना? खूप मस्त. आणि हिला हा रंग खूप छान Yeah. दिसेल. हाऊ नाईस. किती मस्त. थँक्यू सो मच. आणि ना हा प्युअर सिल्कचा मार्क सुद्धा Mark. आहे. तेजा मैं हूँ मार किधर है? थँक्यू. खूप सुंदर साडी आहे मोहिनी. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो मच. मस्त आहे साडी. इनफॅक्ट मला तुझी पण साडी आवडली. अरे खूपच थँक्यू. मस्त आहे. ही आहे साजिरी साडीज, ब्रँडचं नाव साजिरी आहे. हो. आणि इथेच आहे, पार्ल्यातच आहे त्यांचं शोरूम. दीपाताई चेऊलकर म्हणून आहेत, त्यांचा हा ब्रँड आहे. मस्त. हो सुंदर. व्हायब्रंट आणि असं फ्रेश. येस येस. आणि आता पार्ल्यातच तू आहेस तर जाताना बघून जा. नक्की. बरं, हे सुद्धा एक गिफ्टच आहे, जे न्यूरो डायव्हर्जंट यंग ॲडल्ट्स साठी एक संस्था चालू केली आहे, NGO. आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे अनु शर्मा, सुरतला ही संस्था आहे. हो. आणि त्या मुलांनी हे हँड पेंट केलंय तुमच्यासाठी. हाऊ नाईस. हाऊ लवली. खूप छान. मस्त. व्हेरी गुड. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. मला अशा सगळ्या गोष्टी खूप हा आवडतात. ना? कोणीतरी हँड पेंट केलं असेल किंवा हा. पर्सनलाइज करून हे केलं असेल. आय रिअली लाईक इट. तुम्ही कधी गेलात सुरतला हा. तर प्लीज अनुचा नंबर देते मी, हो. आणि या संस्थेला भेट द्या. कारण ही मुलं आहेत ना, ते विचारतात गेस्ट कोण आहेत, मग ते बघतात, ते अच्छा. तुम्हाला गुगल करतात हा. आणि मग तुमच्यासाठी म्हणून खास बनवतात. नक्की Thank you. येणार. जेव्हा केव्हा मी Yes. सुरतला येऊ तेव्हा नक्की. खरंच थँक्यू. थँक्स लॉट. थँक्यू. प्रवास करायला आवडतो? खूप. कुठे जाता? कुठेही असं काही ठरलेलं नसतं. हम्म. पण मग ते महाराष्ट्रात असू दे, भारतात असू दे किंवा भारतात. पण असं आवडीचं ठिकाण वगैरे काही? मला माउंटेन्स आणि गड किंवा अशा सगळ्या गोष्टी जास्त आवडतात. सो मग ते कुठेही जर असेल तरी मला जायला आवडतं. आणि मी एवढं जग एक्सप्लोर केलं नाहीये की मी तुला सांगेन की एक अशी जागा आहे की मला आय लाईक टू एक्सप्लोर मोर अँड मोर. तर एक अशी जागा नाही सांगू शकत की मला ही जगात सगळ्यात जास्त आवडणारी आहे. पण हो, मला आवडतात भरपूर गोष्टी त्या जागेतल्या आवडतात आणि आय कीप दॅट इन माइंड. वा. सो नेक्स्ट टाइम जेव्हा तुम्ही प्रवासाला निघाल तेव्हा दिल के करीबला नक्की आठवण म्हणजे ठेवाल तुम्ही, कारण दिल के करीबकडून एक अतिशय सुंदर केबिन बॅग मी देणार आहे. ओ वाव. नाईस. हो. स्पेशली डोमेस्टिक ट्रॅव्हलला हो. केबिन बॅग ही लागते. ओ हाऊ लवली. किती किती मस्त. क्यूट आहे. सुंदर आहे ना? हाऊ नाईस. नाईस. Thank खूप you. छान. सो ब्रँडचं नाव आहे चेरी पिक, आणि आपले अतिशय दिल के करीब मित्र आहेत निशांत आवळे, हा त्यांचा ब्रँड आहे. थँक्यू निशांत. थँक्यू. रिअली अप्रिशिएट इट. थँक्स. आणि दिल के करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी या सगळ्या बॅग्सवर त्यांनी 35% डिस्काउंट सुद्धा ठेवला आहे. ओ हाऊ Oh, नाईस. nice. आणि SNG हे पण बघ. लिहिलंय. ओ हाऊ लवली. हाऊ लवली. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. एकत्र घराबद्दल स्वप्न होती का? 100% होती. नक्कीच. आणि माझं ते स्वप्न स्पेशली मुंबईमध्ये घर असण्याचं खूप आधीपासून होतं. कारण मी पुण्यातनं शिफ्ट झाले 2012ला, जेव्हा माझी सिरियल सुरू झाली. आणि आत्ता आम्ही गेले 6 महिन्यापूर्वी आमच्या घरात शिफ्ट झालो. अच्छा. सो तोपर्यंत मी ऑलमोस्ट 8 का 9 घरं बदलली आहेत. कारण मी रेंटवर राहायचे. मग एक वर्षाचं फक्त मला
घर मिळायचं ते, मग परत शिफ्ट, मग परत शिफ्ट. 2016ला सुद्धा लग्न झाल्यानंतर आम्ही सगळे एकत्र राहायचो. मग असं वाटायला लागलं की आपण सेपरेट राहूया. मग तिथे परत शिफ्टिंग आलं, मग ते परत भाड्याने राहत होतो, मग परत शिफ्टिंग आलं. तर मी त्याला म्हटलं की मला कंटाळा आलाय शिफ्टिंगचा, मला माझं घर पाहिजे, मला हवं तसं मला सजवता आलं पाहिजे, मला हवं तसं ते ठेवता आलं पाहिजे. आणि ही मोबिलिटी फक्त तुम्हाला तुमच्या स्वतःच्या हक्काच्या घरात मिळते, ती भाड्याच्या घरात नाही मिळत तुम्हाला. सो आणि ही कम्प्लिटली अग्रीड टू इट. त्यालाही त्यात म्हणजे आम्हालाही एकत्र स्वतःचं घर हवं होतं, जे झालं यावर्षी, आणि आता आम्ही तिथे शिफ्ट झालो. अरे वा, टीएस कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू. सो तुमच्या घरासाठी एक छोटंसं गिफ्ट आहे आमच्याकडून. सो आपली एक अतिशय दिलके करीब मैत्रीण आहे कल्याणी मोडक, आणि क्रिएटिव्ह माइंड्स हा तिचा ब्रँड आहे. सो दगडापासून खूप छान आर्टिफॅक्ट्स बनवतात त्या. चौरंग आहे, मस्त, व्हेरी गुड. थँक्यू कल्याणी. ओ, हे पण आहे, किती छान, हाऊ लवली. आपल्या देवघरात चांगलं दिसेल. आणि पाटी आहे. अरे वा, मस्त मस्त. दिस इज रिअली अमेझिंग. थँक्यू सो मच. मस्त. थँक्यू कल्याणी, रिअली अप्रिशिएट. थँक्स. प्रत्येक घराची एक पद्धत असते, एक सवय असते, एक डिसिप्लिन असतं. तर असं तुम्ही काही सुरुवातीला सेट केलं होतं का, किंवा नंतर मग तुमचे आई वडील किंवा कोणतरी मोठे आले मग त्यांनी पद्धती बदलली, असं कधी काही म्हणजे युजली होतं आपल्या घरांमध्ये, तुमच्या बाबतीत असं काही झालं होतं का? नॉट रिअली, पण मी थोडं वास्तू मानते, त्यामुळे घर घेताना ही वास्तू पद्धतीने काही काही गोष्टी किंवा चेंजेस आम्ही केल्या. अदर दॅन दॅट असं फार नाही, काय नाही, काहीच नाही, असं काय नाही. तो ती नंबर आणि हे बघते वास्तू. मी फक्त प्रॉब्लेम मध्ये येतो त्यावेळेस बघतो, नाहीतर मी नाही बघत. नंतर तर आम्ही तेवढं काय ह्याच्यात गेलो नव्हतो की असं करूया. बट आम्ही फेअरली दोघेही खूप डिसिप्लिन्ड आहोत इन लाईफ. आम्ही वेळेत झोपतो, वेळेत उठतो, आणि आम्ही ते ट्राय करतो की मी थोडा जास्त, पण ती पण शी इज कॅचिंग अप. मला तुमच्या खरं तर या फिटनेस लाईफबद्दल सुद्धा विचारायचं होतं. तू खूप छान ट्रान्सफॉर्मेशन केलंयस, सो त्याला कारणीभूत गौरव आहे का? मी परत सांगते, आम्ही दोघं परत ह्या गोष्टीमध्ये कम्प्लिटली अपोजिट आहोत, आणि मी कसं तेही सांगते. सो ह्याची ना एक कन्सिस्टन्सी असते डाएट फॉलो करण्यामध्ये किंवा एक्सरसाइज करण्यामध्ये. हा स्पोर्ट्स पण खेळतो, आणि तो वर्षानुवर्ष ते करतोय, म्हणजे कुठे त्याच्यात गॅप पडली नाही की आता कंटाळा आलाय म्हणून त्यांनी बंद केलं नाहीये, असं काहीच नाही झालं. तो आज सकाळी सुद्धा जाऊन स्क्वॉश खेळून आलेला आहे. सो ही इज व्हेरी सेट. कारण आणि माझं तसं नाहीये, मी खूप मूडी आहे त्याच्या बाबतीत, त्या सगळ्या बाबतीत. मी ठरवलं तर मग 4 महिने सगळं व्यवस्थित पाळीन, डाएट करीन, एक्सरसाइज करीन, स्किनची खूप काळजी घेईन, आणि हे करीन ते करीन, आणि मग 4 महिन्यामध्ये ते छान रिझल्ट दिसतील सगळे. मग परत 2 महिने मी ढिली पडते, मग मला सगळं खायचं असतं, प्यायचं असतं, मग मी आळशी पण होते, मग मला काहीच करायचं नसतं. ते खरंय. ते आता जे बोलली ना, मी ते ऍड करणार होतो. ती लेझी होते, आळशी होते. ओके, अँड म्हणून ते बाकीचे प्रॉब्लेम होतात. सो आमचं दोघांचं असं खूप वेगळं आहे. सो कधी कधी म्हणजे त्याचं इतकं जास्त तो कन्सिस्टंट आहे की बरेच वेळा तो मला, फॉर एक्झाम्पल संध्याकाळी अशीच जर घरी बसली टीव्ही बघत, तर मला तो विचारतो की वर्कआउट केलास, आणि मी म्हणते की अरे नाही आज नाही, आज कंटाळा. मला म्हणतो का, असं काय केलं आज तू, तुला कंटाळायला? दगड उचलून आलीये का बाबा, खूप चालून आलीये का, दिवसभर शूटिंग करून आलीये? काही नाही, दिवसभर इथेच बसलीस ना तू, मग काय प्रॉब्लेम आहे आता वर्कआउटला झाला? मला ना असं राग येतो, कारण तो खरं पण असतो, ते खरं पण आहे, पण आता नाही करावं. मी थोडा जास्त मिलिटरी आहे, मी थोडं जास्त, माझं आता ते माझ्या नेचरमध्ये आहे की मी थोडा एक्सेंट्रिक आहे. मी करायला लागलो तर आय विल जस्ट डू इट टिल यु नो एक्स्ट्रीम. हो, एक्स्ट्रीम. एकदा सुरू झालं तर आता करूनच दाखवायचं, तसं आहे तिचं. पण मग तो अति पण करतो. हो, करतो डेफिनेटली. म्हणजे मी नेहमी त्याला, मला राग बरेच वेळा असा येतो की एखादा स्पोर्ट खेळायला आवडतो, तो इतका खेळायचा की मग एक दिवस नी इंजुरी होणार, मग एक दिवस टेनिस एल्बो होणार, मग पाठ दुखायला लागणार, मग ते एक्सेप्ट पण नाही करत, अरे मला काही नाही झालं, मला ते काय, ते स्पोर्ट्स आहे, ते थोडंसं दुखतं वगैरे, काही प्रॉब्लेम वगैरे, पण हे होतं आणि हे एक्सेप्ट करायचं. सो तो त्या बाबतीत होतं, पण एक्सेंट्रिक आहे. त्याच्यात त्याला कुठे थांबायचं कळत नाही. त्याच्यात आपलीच मजा आहे ना.
मला वाटतं इट्स बेटर टू हॅव एन इंजरी देन अ हेल्थ एलिमेंट. स्पोर्ट्स इंजरी असं नाही की तुम्ही कुठेही पडलात आणि हे स्पोर्ट्स इंजरी, पण इट्स बेटर टू बिकॉज स्पोर्ट्स ऑलवेज टीचर्स यू हाऊ टू कम बॅक, व्हिच व्हेरी फ्यू थिंग्स डू. बरं, घरामध्ये सगळे मेजर डिसिजन्स कोण घेतो? डेमोक्रेसी आमच्या इथे दोघच होत ना, डेमोक्रेसी आहे. पण जर कोणी पुढाकार घेत असेल तर आम्ही त्याला थांबवत नाही. गो फॉर इट. पण रोजच्या जीवनामधले जे डिसिजन्स असतात ते बऱ्यापैकी मी घेते. म्हणजे राईट फ्रॉम सगळ्यात इम्पॉर्टंट मी घेतो की आज जेवायला काय करायचं. सगळ्यात वर्स्ट प्रश्न येतो दिवसातला आमच्या, आज काय करायचं जेवायला. हा तो असतोच प्रश्न. म्हणजे पण हे त्याचं बरोबर नाही हे डिसिजन्स जेवणाचे. तर कारण तो सकाळी जातो खेळायला, तोपर्यंतच आमची स्वयंपाकाच्या ताई येतात, तर मलाच तो निर्णय घ्यायला लागतो. तू काही बोलतोय त्याचं ऐकून का, हा निर्णय मी घेते जेवायला काय करायचं. अगदीच माझं डोकं चालत नसेल तर मी त्याला नाही, ती मला विचारते आणि जर मी सांगितलं ना काय पाहिजे, आज हे नको आज हे करूया, कशाला विचारत होती ते होतं. आज जर तिने मला सांगितलं आज काय करायचं, चिकन करायचं का, नाही आज मला फिश करी खायचं मन करतंय, आज आपण चिकन करूया, आपण 2 दिवसांनी फिश करूया. आणि अगदी मोठे डिसिजन्स की घर कुठे घ्यायचं किंवा इन्व्हेस्टमेंट्स बद्दल असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टी कोण बघतं? ते दोघी आम्ही एकत्र डिसिजन्स घेतो. कारण काही गोष्टी त्याला कळतात, काही गोष्टी मला कळतात, आणि मग त्याचं एकत्र कॉम्बिनेशन करून काय बेस्ट डिसिजन होईल. आणि फक्तच आम्ही नाही, आम्ही आमच्या आई वडिलांना विचारतो की त्यांच्याकडे एक्सपिरियन्स आहे, दे नो हे. तर बिफोर दॅट आय कॉल हर फादर ऑल्सो, आय कॉल माय फादर ऑल्सो, आणि माझ्या आय आस्क माय ब्रदर ऑल्सो. म्हणजे घर घ्यायच्या बाबतीत सुद्धा मी तुला जर सांगितलं ना, तर मुंबईत घर घेणं ही खूप मोठी गोष्ट आहे. त्यात माझ्यासारखी मुलगी जी पुण्यात आहे आणि ना मोठ्या घरांची सवय, बरोबर आहे. सो तिला म्हणजे मला मुंबईमध्ये जरी 2 BHK घ्यायचं मी ठरवलं होतं, तरी ते मला 600 स्क्वेअर फूट 650 स्क्वेअर फूटचं नको होतं. मला थोडं मोठं हवं होतं. बरं, तुम्ही जेव्हा मोठं म्हणता ना तेव्हा मग किंमत पण त्याच्यावर वाढते. बरोबर आहे. मग तुमचे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट्स आहेत का, तुम्ही ते रिपे सगळं करू शकता का, ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्हाला विचार करायला लागतो. आढावा घ्यायला लागतो. सो ह्याच्या मी खूप घाबरत होते. घर तर हवं होतं मुंबईत, पण घर घ्यायचा हा डिसिजन खूप पेंडिंग राहत होता आमच्याकडून. पण मग फायनली 2022 मध्ये आई वडिलांनी थोडं पुश करून की तुम्ही घ्या हा डिसिजन, नाही तर तुम्ही हा निर्णय, कारण कधीच आपल्याला नेहमीच असं वाटतं की आपल्याकडे इनफ पैसे नाही तर आपण घर नाही घेऊ शकत. पण कुठेतरी ते प्लॅनिंग करून ते घर कसं EMI आपल्याला भरतं, कारण आपली इंडस्ट्री पण अशी आहे जिथे 9 to 5 जॉब नसून आपल्याला दर महिन्याला एक फिक्स्ड इन्कम मिळतो का, तर तसं नाही. त्यामुळे आपण आपले सेव्हिंग सुद्धा आपण किती कमवतो ह्याच्यावर सुद्धा आपल्याला प्लॅनिंग करायला लागतं. मग हे सगळं चालू असताना तुम्हाला जेव्हा EMI येतो साधारण 50, 60, 70, 80 हजाराचा असतो, तो तुम्हाला देणं परवडणार आहे का, ते तुम्हाला जमणार आहे का, या सगळ्या गोष्टींचा विचार करून मग आता घर घेता येणार आहे ह्याची चर्चा केल्यानंतर मग वी बोथ केम टू डिसिजन की नाही आता आपण घर घेऊ शकतो. नाही गौरव, श्रुतीच्या सौंदर्याबद्दल, तिच्या स्किनबद्दल तर कायम बोललं जातच, पण तुला माहिती आहे का, आपल्याकडे एक कमेंट्समध्ये एक प्रश्न आलाय की गौरव दादाला जर का बोलवलं तर त्याच्या फिटनेसबद्दल तर विचारायचंच आहे, पण तो स्किनसाठी काय करतो हे विचारा. त्याला देऊ दे उत्तर, मग मी त्याच्यावर ऍड करणार. बरं, मी खरं सांगतो, मी काही नाही करत. आय एम गिफ्टेड विथ अ ग्रेट स्किन. माय मदर इज ऑल्सो एक्स्ट्रीमली ब्युटिफुल. तिची स्किन खूप चांगली आहे. पण मी आय एम इनटू ऍक्टिव्ह स्पोर्ट्स. जेव्हा तुम्ही ऍक्टिव्ह स्पोर्ट खेळता तर तुम्हाला तुमचे पोर्स ओपन होतात, यू स्वेट इट आउट, आणि हार्टबीट वाढतं, हार्ट रेट हे होतं. हे सगळ्या गोष्टी खूप हेल्प करतात. आणि माझं खाणं खूप व्यवस्थित आहे. आय एम अ बिग फिशिटेरियन, सो आय ईट लॉट ऑफ फिश. अँड माझं ठरलं असतं की एवढं प्रोटीन मी खाणार आहे, एवढे ग्रीन व्हेजिटेबल्स आपल्या जेवणात असलं पाहिजे. मी शक्यतो मैदा खात नाही. मी हे पण नाही खात, काय म्हणतात त्याला, पोळ्या पण नाही खात. ग्लुटन फ्री. या असं नव्हतं, पण इट फील्स बेटर इफ यू ओनली टेक एकच जर ग्रेन तुम्ही कन्झ्युम करत असाल
विच इज राईस इन आर केस. भाकरी भाकरी आम्ही करतो, पण भाकरी अँड राईस नॉट टुगेदर असं हे असतं. तर इट क्लीन म्हणतात ना, त्यांनी सगळंच बरोबर होतं. मला असं वाटतं 4 गोष्टी तुमच्या बेसिक स्किनसाठी खूप महत्वाच्या असतात. एक तर म्हणजे एक्सरसाइज करणं ऑफकोर्स, दुसरं क्लीन इटिंग, या दोन्ही गोष्टी तो करतो. तिसरं 8 तासांची झोप, ही खूप जास्त महत्वाची Hope is असते. very important. त्याच्याने सुद्धा तुमची स्किनमध्ये खूप जास्त फरक पडतो. आणि भरपूर पाणी, ह्या 4 गोष्टी आहेत. तर ह्या ते तो करतोच, त्याचं क्रेडिट तर आहेच, हे मीही करते. पण त्याच्या व्यतिरिक्त आय हॅव इंट्रोड्युस्ड अ डेली स्किन रुटीन फॉर हिम. She is introduced. आता मी नाही करायचो काही. मॉइश्चरायझर लावणं, सनस्क्रीन लावणं. बऱ्याच वेळा ना खूप म्हणजे मुलांना असं नेहमी वाटतं की अरे यार स्किन केअर करणं म्हणजे हे आपल्यासाठी नाहीये यार, म्हणजे हे फक्त मुलींनी करावं. तर तसं नाहीये, ती तुमची स्किन आहे, तुम्ही तुमच्या स्किनची काळजी घेणं हे तुमचं काम आहे. याच्यात मुलगा असणं किंवा मुलगी असणं काही संबंध नाहीये. मला माझ्या आयुष्यात स्किन केअर म्हणा किंवा सनस्क्रीनचं महत्व खूप उशिरा कळलं. अर्ली 20s मध्ये मी नाही एवढं रेग्युलरली सनस्क्रीन लावायचे, पण मला लेट 20s मध्ये मला कळलं की स्किन केअर करणं किंवा सनस्क्रीन लावणं किती महत्वाचं आहे. आणि त्याच्याने खूप फरक पडला. आणि ती सवय आता मी त्यालाही लावली की रोज रात्री झोपायच्या आधी काहीतरी बेसिक स्किन केअर करून झोप. म्हणजे बघ, आपण आधी बोलत होतो ना की जर आम्ही डेट करत असतो तर मी एकटा काहीतरी आपला झोपला असतो, कळलं नसतं स्किन केअर काय. आता लग्न झालंय, आता कळतंय ना. तर गोष्टी खूप बदलतात. सो तुमच्या ह्या हेल्दी लाईफस्टाईलसाठी आमच्याकडून एक गिफ्ट आहे. साताऱ्याची आपली एक दिल के करीब मैत्रीण आहे, डॉक्टर आरती सोमण, आणि निसर्ग हर्ब्स हा तिचा 100% हर्बल ब्रँड आहे. येस. आणि तिने तुमच्यासाठी फेस स्क्रब बॉडी स्क्रब आहे. फेस स्क्रब लवली, खूप छान. उठणे फेस ऑइल आहे. मस्त. थँक्यू फॉर दीज लवली थिंग्स. खूप खूप धन्यवाद. नीम त्रिफळा टूथपेस्ट. मला ना इंडियन प्रोडक्ट्स पुश करायला खूप आवडतात, इंडिजिनियस गोष्टी, आणि तुम्ही ते करताय. आय रिअली हॅव लॉट ऑफ रिस्पेक्ट फॉर यू गाईज, की तुम्ही आपण आपल्या मातीत काय केलंय ते लोकांसमोर आणताय. पण आम्ही जेव्हा हे प्रोडक्ट्स देतो ना, कुठलेही म्हणजे गिफ्टिंगचे, ते आम्ही दीज आर ट्राईड अँड टेस्टेड. म्हणजे मी हे आधी वापरून बघते, ते जर का आवडले तरच आम्ही त्यांना प्रमोट करतो. आणि निसर्ग हर्ब्स तर म्हणजे मी ह्याच्यातले सगळे प्रॉडक्ट्स वापरते. सो पूर्वी जसं तू म्हणालीस की माहीत नव्हतं हाऊ टू टेक केअर ऑफ युअर सेल्फ, किंवा फार महत्त्व आपण देत नाही स्वतःच्या स्किनला, हेअरला, किंवा इवन मेंटल हेल्थला. तर या निसर्ग हर्ब्सचं आत्ता सगळ्या गोष्टी मी वापरते आणि इट इज वर्किंग वंडर्स फॉर मी. सो दिस इज अनदर हेअर ऑइल. पण होमग्रोन गोष्टींना तुम्ही पुश करता, त्याच्यासाठी आय रिअली खूप कॉम्प्लिमेंट्स तुम्हाला सगळ्यांना. थँक्यू सो मच. अच्छा, हे बॅकोझन म्हणून कॅप्स्युल्स आहेत, ज्या मी स्वतःसुद्धा यूज करते, आणि नावातच आहे सगळं झेन. सो इट इज सॉर्ट ऑफ अ ब्रेन टॉनिक, आणि तुम्हाला छान शांत वाटतं, पॉझिटिव्ह वाटतं. प्लीज घेऊन बघा. सुट्टीचा दिवस कसे घालवता एकत्र? मला वाटतं मी सकाळी उठतो, खेळायला मला आवडतं 6:30 पर्यंत खेळायला जायला. आणि 6:30 पर्यंत म्हणजे 6:30 सकाळी जातो. 6 वाजता ऊन येईपर्यंत. उन्हात मला खेळायला नाही जमत, तर एक 8:30 पर्यंत हे करतो. मग आम्ही आमची कॉफी घेतो. मी तेच म्हणणार, तिने विचारलं एकत्र कसं दिवस. त्याच्यानंतर एकत्र होतं माझं सगळं झाल्यावर, मग एकत्र. नाही, पण जेव्हा मी दोघं शूट करत नसतो तेव्हा असे बरेच दिवस असतात की आम्ही एकत्रच असतो, टू अ पॉइंट की असं वाटतं की अरे खूपच एकत्र झालेलं आहे. मग आम्ही आमच्या परत कामाला लागतो. पण असं स्पेशल काही नाही करत. आम्हाला फिल्म्स बघायला आवडतात OTTवर, त्यामुळे ते एकत्र बघतो. फिल्म किंवा एखादी सिरीज बघून झाल्यानंतर त्याच्यावर आमची खूप चर्चा असते, खूप चर्चा. ऍक्टिंगवर आमची चर्चा असते, ऍक्टिंगवर असते, सिनेमॅटोग्राफी, टेकिंगवर किंवा म्युझिकवर, या सगळ्यावर आमची चर्चा असते. सो तो एक
ती एक गोष्ट आम्हाला म्हणजे मला खूप आवडते जेव्हा आम्ही एकत्र असतो. जेव्हा केव्हा आम्ही दोघंही मुंबईत असतो, वी मेक शुअर की वी एटलीस्ट हॅव वन मील टुगेदर, जे नॉर्मली लंच असतं. कारण बरेच वेळा शूट नसताना बरेच वेळा कामं लंच झाल्यानंतर बाहेर पडून मग कामं करणं होतं. आणि माझ्या नाटकाच्या स्टोरीज ऐकत असतेस हो, तू. मग ते खूप ती ऐकून शी इज झालं माय होतं. बेस्ट काय बोलतात त्याला, माय बेस्ट ऑडियन्स. त्यामुळे आणि दोघांनाही कॉफी आवडते, त्यामुळे वी बोथ स्टार्ट अ डे विथ अ कप ऑफ कॉफी. लवली. सो कॉफी मग्स आहेत पॉटरी डेन कडून, सो मला ते गिफ्ट तुम्हाला द्यायला आवडेल इथे. थँक्यू. अर्चना देशपांडे आपली दिल के करीब मैत्रीण आहे आणि पॉटरी डेन. व्हेरी गुड. आम्हाला पाहिजेच होते मग. ऍक्च्युली हो पाहिजे होते. थँक्यू. थँक्यू व्हेरी मच अर्चना. उद्या कॉफी याच्यात. येस. आणि तुमच्या प्रोडक्शन हाऊसचं नाव सुद्धा ब्लॅक कॉफीच आहे. हो, त्याच्या मागची स्टोरी अशी आहे की 2017 मध्ये आम्हाला काहीतरी काम मिळालं होतं फॉर द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, काहीतरी प्रोड्यूस करायला. तर त्यावेळेस त्यांच्यासाठी तुम्हाला रजिस्टर करावं लागतं आणि गोष्टी कराव्या प्रोडक्शन हाऊस असावं लागतं. लागतात. तर आम्ही डिसाईड केलं की काय नाव होणार. तर आम्ही कारण आमचे इंटरेस्ट खूप वेगळे वेगळे आहेत, तर आम्ही एकमेकांना विचारत होतो काय आपल्या तसं काय कॉमन आहे, काय सुचत नाहीये, काय नाही आहे. तुम्ही सांगितलं लवकर एक ब्लॅक कॉफी बनवूया, आपण जरा डोकं चालूया. ब्लॅक कॉफी घेऊन आली आणि आम्ही दोघेही ब्लॅक कॉफी सिप करत काय नाव असतं. ही एकमेव गोष्ट कदाचित अशी जी दोघांना भयंकर आवडते. सो म्हणून मग आम्ही ब्लॅक कॉफी प्रोडक्शन्स आणि त्याची टॅगलाईन ब्रूइंग स्टोरीज. थँक्यू. सो ह्या प्रोडक्शन हाऊसची आयडिया कोणाची होती, कसं सुचलं आणि कशी सुरुवात केली? आयडिया माझी होती कारण मला असं वाटलं की ॲज अन ॲक्टर तुम्हाला स्वतःचे, बिकॉज आमचे कोणी हे नाही आहेत, माय फादर इज नॉट अ प्रोड्युसर, तिचे वडील पण गॉडफादर्स नाही आहेत. तर आम्ही विचार केला वाय डोंट वी स्टार्ट समथिंग अँड जनरेट वर्क फॉर आवरसेल्फ. बरोबर. आणि आम्ही क्रिएटिव्ह फील्डमध्येच तर आहोत. तर तसंच आमचं डिस्कशन सुरू झालं आणि आमचं लॉंगर एम तेच होतं. आजकाल आय एम व्हेरी, मला खूप कौतुक वाटतं लोकांचं, ऍक्टर्सचं, जे स्वतः प्रोड्युसर्स आणतायत, स्वतः लोकांना आणतायत की ही स्टोरी आहे, मी ह्याच्यात हिरो बनेन किंवा हिरोईनचं काम करीन अँड प्लीज प्रोड्यूस इट फॉर मी. किती मस्त, त्यांना माहिती आहे ना त्यांना काय करायचं. तर आम्ही पण तोच विचार केला की इफ यू हॅव टू हॅव मीटियर रोल्स यू कांट वेट फॉर अ फोन कॉल की मला कोणी डिरेक्टर फोन करेल किंवा कोणी प्रोड्युसर फोन करेल आणि सांगेल लेट्स ट्राय, आपल्याकडनं काय होतंय, लेट्स ट्राय टू डू दॅट. आणि आमच्या दोघांची मतं त्याबद्दल खूप जुळली अँड तसं आमच्या प्रोडक्शनचं हे झालं. 2017ला. अरे वा, नाईस. पण मग आम्ही मालिका प्रोड्यूस केले ज्यात आम्ही कामं नाही केली. नंतर केलं पण. आणि पहिलं प्रोडक्शन काय होतं तुमचं? नवागडी नवराज्य नावाची आमची मालिका होती झी मराठीवर. त्याच्यानंतर मग सोनीवर आम्ही भूमिकन्या नावाची एक मालिका केली आणि आता परत एक झी5 साठी आम्ही मायक्रो सिरीज करतोय. आत्ता करताय. अच्छा, त्याचं नाव काय? ती कुठे गेली, त्या ह्याचं नाव, त्या शोचं नाव ती कुठे गेली. सो मायक्रो सिरीज इज बेसिकली 1 मिनिटाचा एक एपिसोड. ओके. रील सारखं साधारण व्हर्टिकली शूट करतात. हे काय ते नवीन आता. सो ती आता सिरीज आम्ही शूट केली आणि ती आता सबमिशनच्या पॉइंटवर आहे. वा. आणि त्यात तुम्ही दोघंही काम करताय? आम्ही प्रोड्यूस केली. अच्छा. कारण लोकांना तुम्हाला दोघांना एकत्र बघायचंय. बघतीलच. हो, आम्ही काहीतरी प्लॅन करतोय आता. लेट्स सी. बरं. सो प्रोडक्शन हाऊसच्या जबाबदाऱ्या कशा वाटून घेतल्या तुम्ही दोघांनी? खूप सिम्पल ठेवलेलं. क्रिएटिव्ह गोष्टी तो बघतो, फायनान्शियल गोष्टी मी बघते. बरं. आम्ही शक्यतो एकमेकांच्या तंगड्यात तंगडे घालत नाही. सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी, राईट फ्रॉम स्टोरी पासून स्क्रीन प्ले पर्यंत, कधी शूट करायचं, कसं शूट करायचं, पोस्ट प्रोडक्शन, या सगळ्या गोष्टी तो. पण तुला काही सुचलं तर? नाही, ते सजेशन. पण कुठे खर्च करायचा, किती खर्च करायचा, पैसा किती जातो आहे, जीएसटी भरलं का, TDS भरलं का, लोकांना पेमेंट दिली का, इन्व्हॉइसेस आलेत का, ह्या सगळ्या गोष्टी मी बघतो. वंडरफुल. कमर्शियल्स ती बघते. क्रिएटिव्ह मध्ये बिकॉज आय एम अ व्हेरी इमोशनल गाय, मी वावत जातो कधी कधी, तर कोणाला तरी आवरायला लागतं मला.
सो तुमच्या ह्या प्रोडक्शन हाऊससाठी नवीन नवीन प्लॉट्स, कॉन्टेंट, स्टोरीज तुम्हाला आवश्यक असतात. सो आमच्याकडून आणखीन एक गिफ्ट आहे तुम्हाला, रोहन प्रकाशनकडून. आज एक पुस्तक आहे आणि त्याच्यातल्या काही आयडियाज तुम्ही तुमच्या प्रोडक्शन हाऊससाठी वापरू शकता. Oh, lovely. हो नाईस, मस्त. थँक्यू. याची फार गरज असते. अजय ताम्हाणे यांचं मुंबई गँग वॉर. ओ, खूप इंटरेस्टिंग टॉपिक आहे हा. Nice. मला खूप आवडतं हे सगळं वाचायला. बॉम्बेची एंडोबेली खूप Very nice. इंटरेस्टिंग. थँक्यू. Thank you. आणि RDK20 हा जर का कुपन कोड तुम्ही सगळ्यांनी वापरला तर तुम्हाला माहितीच आहे, रोहन प्रकाशनच्या सगळ्या पुस्तकांवर तुमच्यासाठी आहे 20% डिस्काउंट. Lovely. छान. नक्की वाच. Thank you. आत्ता पहिलं हे ओपन केलं आणि त्यात लिहिलं होतं ट्रक में क्या है, बेकार आहे साहब. आत्ताच तुम्ही म्हणालात की घर, एकत्र घर हे तुमचं स्वप्न होतं. त्या व्यतिरिक्त आणखीन कोणकोणती स्वप्न आहेत जी तुम्ही एकत्र बघितली आहेत? मी खूप जास्त विलासी आहे. मला माझे स्वप्न चेंज होत राहतात, माझे डिझायर्स चेंज होत राहतात. मी नेहमी तिला सांगतो ना, आता आपण इकडे राहायला आलो, आता आपण नेक्स्ट ह्याचा विचार करूया आणि हे करूया. त्यात तिला थोडा कंटाळा येतो. कंटाळा नाही, माझं थोडं वेगळं म्हणणं आहे याच्यावर. मला नेहमी असं वाटतं की आत्ता जिथे आयुष्यात आपण पोचलोय, याचा कधी ना कधीतरी आपण विचार केला होता की मला हे असं हवंय, आणि ते असं झालेलं आहे. बरोबर. सो आय ऑलवेज फील की तिथे पॉज घेऊन थोडं एन्जॉय करावं जे आता आपल्या आयुष्यात आलेलं आहे किंवा आपण ते कमवलेलं आहे. हे तर नेहमीच राहणार आहे की आता हे मिळालं तर दुसरं काहीतरी मिळवण्यासाठी आपण त्याची धडपड करूया, आणि हे आयुष्यभर राहणार आहे. मग ते छोट्या गोष्टी असू दे का मोठ्या गोष्टी असू दे. पण मला नेहमी वाटतं की वी शुड ऑलवेज पॉज अँड एन्जॉय व्हॉट वी हॅव गॉट. पण दोन्ही गरजेचे बघ ना. हो, एक्झॅक्टली. म्हणजे अम्बिशन ही गरजेची आहे, हे आता मिळालं ह्याच्याहून पुढे जायचंय हे सुद्धा गरजेचं आहे, आणि तिथे राहणं, स्थिर होणं हे सुद्धा गरजेचं आहे. मी जेव्हा म्हणते की आम्ही बॅलन्स करतो एकमेकांना, ते एक्झॅक्टली असं आहे की तो पुढच्या गोष्टी लगेच प्लॅन करायला लागतो. मी म्हणते थांब, करणार आपण, पण हे आता एन्जॉय कर. वा वा. सो तुमच्या पुढच्या स्वप्नांसाठी, तुमच्या आयुष्यासाठी माझ्याकडून, माझ्या अख्ख्या टीमकडून आणि माझ्या प्रेक्षकांकडून ऑल द बेस्ट. थँक्यू. खूप खूप शुभेच्छा. सो गप्पा तर छान झाल्याच, पण गप्पांचा शेवट तोंड गोड करूया. ओके, मला तर काय माय फेवरेट थिंग. सहज हवन एंटरप्राइज ब्रँडचं नाव आहे आणि अद्वैत बापट यांचा ब्रँड आहे. ऑर्गॅनिक गुळ घालून केलेला हा खरवस आहे. कविताताई बरोबर ना? म्हणजे कविताताई कोण आहे? कविताताई कुलकर्णी म्हणून आपल्या एक अतिशय दिलकेकरी प्रेक्षक आहेत, आणि गेले अनेक एपिसोड्स मी असं म्हणायचे की ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस आहे. सो त्यांनी असं एक सजेशन दिलं की तसं म्हणू नकोस, असं म्हण की ऑर्गॅनिक गुळ घालून बनवलेला खरवस आहे, विच मेक्स अ लॉट ऑफ सेन्स. ॲब्सोल्युटली. थँक्यू सो मच. आणि थँक्यू. थँक्यू कविताताई अँड बापट साहेब. येस, आणि थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. खूप मजा. थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अग्ग आणि आहो.